प्रत्येकाला असे वाटते की आपले आईवडील आपल्याला काही ना काहीतरी सल्ले देतच असतात, पण ते मुलांच्या भल्यासाठी सांगतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. अशीच एक गोष्ट आज आपण बघणार आहोत. एका जंगलात एक चिमणी आणि चिमणा राहत होते. त्यांचा संसार खूप छान चालला होता. त्या दोघांना 2 सुंदर पिल्ले होतात. आई बाबा म्हणून ते नेहमी त्या पिल्लांची सगळी काळजी घेत असतात. त्यांना वेळेवर चारा पाणी सर्व काही देत असतात. हळूहळू ती पिल्ले मोठी होऊ लागतात. रोज जंगलातून चिमणा चिमणी आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधून घेऊन येत असत. कधी कधी तर ते स्वतः उपाशी राहायचे, पण पिल्लांना पोटभर खाऊ घालायचे. एक दिवस चिमणा अन्नाच्या शोधात खूप लांब जातो, पण त्याला काही मिळत नाही. हताश होऊन घरी येतो. भुकेने व्याकुळ झालेल्या पिल्लांना पाहून तो खूप रडतो. चिमणा चिमणीची पिल्ली आता मोठी होऊ लागली होती, पण त्यांना आयते खाण्याची सवय लागली होती. चिमणी विचार करते, आता पिल्लांना स्वतःची सोय स्वतः करता आली पाहिजे. म्हणून ती रोज आपल्या पिल्लांना घरट्यातून ढकलून द्यायची. पिल्लू खाली पडणार म्हणून त्यांना सावरायची सुद्धा, पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नव्हती. तरीही ती रोज पिल्लांना घरट्यातून ढकलून द्यायची, पण पिल्ले काही आपले पंख फडफडत नसत, कारण त्यांना आयते खाण्याची सवय झाली होती. त्यांना असे वाटायचे की आई बाबा किती दृष्ट आहेत. एक दिवस चिमणा चिमणी दोघेही आजारी पडतात आणि सगळे उपाशी राहतात. कारण अन्न आणणार कोण? पिल्लांना तर उडताच येत नव्हतं. मग तर चिमणा चिमणीचा निर्धार पक्का होतो, काहीही झालं तरी पिल्लांना उडता आलंच पाहिजे. ते आपले प्रयत्न सोडत नाहीत. ते रोज पिल्लांना घरट्यातून खाली ढकलायचे आणि सावरायचे, आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. पिल्ले उडायला शिकतात, स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात. तेव्हा त्या पिल्लांना समजते की आपले आई बाबा आपल्याला आपल्या पंखात बळ येण्यासाठी रोज घरट्यातून ढकलून देत होते. आपले आई बाबा दृष्ट नाहीत, तर ते आपल्याच भल्याचा विचार करत होते. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आई बाबा केव्हाच दृष्ट नसतात. ते नेहमी आपला चांगलाच विचार करत असतात, आपल्या चांगल्यासाठीच सांगत असतात.